मी दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांच्याशी भेट झाली. मग त्यांनी मला विचारलं की काय प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांना सांगितलं की स्ट्रक्चर वीक राहिला आणि मी तर म्हणेल की जर कोणाला असं डाऊट पडत असेल तर कुठलीही कंपनी जे टेस्ट लॅब असतात त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही मूर्तीकडे गेलात सगळे पार्ट्स तुम्ही चेक करू शकता. वेल्ड कडून मी काय दाखवणार आहे आता की मी वेल्ड केलं, मी ठीक करून टाकलं. मी काही चोर नाहीये. मी मला माहिती आहे की हे अजून कापले जाणार आहे, परत लावले जाणार आहे. टेंडर डॉक्युमेंट मध्ये सुद्धा लिहिलं गेलं की राम सुतार जे लोकल आर्टिस्ट आहेत त्यांचा पुतळा सगळ्यात योग्य आहे. मालवण या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि याची चर्चा देशभर होते. चर्चा यासाठी होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनी या गोष्टीवर माफी मागितली. यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रभर आणि अर्थातच देशभर चर्चेला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8च महिन्यात पडतो कसा, ज्याचं अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. यावरून आता महाराष्ट्रातील जनतेचा संताप हा मोठा दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि याची परिणिती अशी की दुसऱ्या जे काही पुतळे आहेत ते देखील निकृष्ट दर्जाचे होतात की काय अशी भीती शिवभक्ती आणि एकूणच महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनामध्ये होत आहे. जे राम सुतार ज्यांनी जगाला भुरळ घातली, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा तयार केला, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना होती कशी? मग हा पुतळा राम सुतार यांनी का नाही बनवला असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मी आलेलोय दिल्ली नजीक गाझियाबाद या ठिकाणी. त्यांचा या ठिकाणी कारखाना आहे राम सुतार यांचा आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार हे काम पाहत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी या गोष्टीबद्दल बोलणार आहे. मालवणचा पुतळा कसा पडला आणि सोबतच ते जे आता ज्या पुतळ्यावर काम करतात छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिंपरी चिंचवडमध्ये होतोय आणि त्यावरून देखील राजकीय वातावरण आणि आरोप प्रत्यारोप होत आहे, यावर देखील चर्चा करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला तुम्हाला असा माझा प्रश्न आहे, जो मालवणमध्ये पुतळा पडला त्याचे अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीने अर्थ काढतात, मात्र तुम्ही मूर्तिकार आहात, हे सगळं बनवता, टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं? ते जे फोटोग्राफ मला बघायला मिळाले त्याच्यामध्ये मला हे दिसलं की म्हणजे ते आतलं जे स्ट्रक्चर होतं जे मेन मूर्तीचं ते वीक आहे आणि पायामध्ये पण जास्त काही त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट नव्हती आणि मधलं जे लोखंड आहे ते मला गंजलेलं वाटलं आणि जे अँगल्स किंवा जे लावले ते आढळून आलं की सिम्पल MS स्टील असं ते वापरलंय. आम्ही जे पण पुतळे करतो ते SS304 मध्ये करतो, म्हणजे स्टेनलेस स्टीलचा ग्रेड आहे तो, ते गंजत नाही आणि पुतळ्यांसाठी ते सगळ्यात योग्य आहे आणि स्पेशली समुद्राजवळ जर असेल तर खूपच योग्य आहे की आपण SS304 वापरायला पाहिजे होतं. आणि शिवाय जे पायांमध्ये जो अँगल दिसतोय त्या फोटोग्राफमध्ये तो खूप वीक आहे, म्हणजे वर इतका मोठा बॉडीचा जो वेट आहे तो तोलवला नाही गेला त्या 2 अँगल्समुळे. तर ते आणखीन सॉलिड असायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये कमरेपर्यंत कॉन्क्रीट भरलं असतं तर कदाचित तो पुतळा पडला नसता. अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीने यावर निष्कर्ष काढते की निकृष्ट मटेरियल या ठिकाणी वापरलं, याने त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला, त्यांनी याला कॉन्ट्रॅक्ट दिला, असे राजकीय आरोप प्रत्यारोप होतात. मात्र काही मटेरियल वापरण्यामध्ये हलगर्जीपणा झाला की भौगोलिक परिस्थितीचा जो अंदाज घ्यायचा असतो, जी माती असेल, जे खडक असेल, हवा असेल, पाणी असेल, या सगळ्याचा ते या ठिकाणी घेतलं गेलं नाही असं तुम्हाला वाटतं? आपण जरा बोलत बोलत हे करूया. फोटो बघितल्यानंतर हेच कळतं की जे त्याचं फाउंडेशन जे आहे त्याच्यात काही तुकडे नाही पडले किंवा पडून नाही गेला आणि शिवाय पायाचे पण गुडघ्यापर्यंतचा भाग जो आहे ब्रॉन्झचा तो इंटॅक्ट आहे, म्हणजे खाली चांगलं जोडलेला आहे. म्हणजे फाउंडेशन मध्ये मला नाही वाटत काही चूक आहे. त्यातलं म्हणजे इतका मोठा चबुतरा आहे तर त्याच्यामध्ये हे 2 पाय अजून पण अडकू नये. जर समजा कन्स्ट्रक्शन वाईज समजा पेडेस्टल पण तुटलं असतं आणि पुतळा पडला असता मग आपण म्हणू शकलो असतो की याच्यामध्ये चूक झाली खालचं फाउंडेशन बनवण्यामध्ये. पण मला नाही वाटत तसं काही असेल, कारण फाउंडेशन इंटॅक्ट आहे आणि शिवाय ते पुतळ्याचे 2 पाय जे आहेत गुडघ्यापर्यंत ते पण इंटॅक्ट आहेत. त्याच्या वरचा भाग पडला ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट नाही, काही नाही, किंवा दुसरे अँगल दिसतात त्याच्यामध्ये, त्याच्यावर असं वाटतं की स्टील स्ट्रक्चर जे असायला पाहिजे तसं नाही येते. तुम्ही आता तुमच्या भाषेत जर सांगायचं असलं तर पुतळा जेव्हा उभारणी केली जाते, आता स्टॅच्यू ऑफ युनिटी एवढा 522 फुटाचा पुतळा देखील राम सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्याकडून
तो तुमच्याकडूनच पूर्ण केला गेला आहे. जी. यासाठी काय काळजी घेतली जाते? भौगोलिक परिस्थितीचा तुम्ही कसा त्या ठिकाणी अहवाल मागवता, काय काय गोष्टीचं निरीक्षण करता, हे सगळं जाणून घ्यायला आवडेल प्रेक्षकांना आणि मला सुद्धा. असं आहे की जेव्हा LNT ला काम दिलं गेलं तर ते LNTचं काम होतं की तिथे बिल्डिंग कशी बनवायची आहे, स्ट्रक्चर कसं द्यायचं आहे. तर त्यांनी प्रॉपर स्ट्रक्चर इंजिनियर, मग त्या एरियाचा सर्वे, मग सॉइल बेरिंग कॅपॅसिटी, खाली दगड आहे ते कसा दगड आहे, ते सगळं करून त्यांनी ते पूर्ण स्ट्रक्चर डिझाईन केलं. आणि आमचं जे पार्ट होता ते केवळ म्हणजे मूर्ती बनवून द्यायचा होता. तर त्याच्यामध्ये आम्ही मूर्ती चांगली कशी दिसेल आणि स्ट्रक्चरच्या माफक त्या मूर्तीला काय चेंजेस करायला लागले किंवा मूर्तीच्या हिशोबाने स्ट्रक्चरमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे, हे सगळं आम्ही मिळून केलं. त्याच्यामध्ये म्हणजे आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, आम्ही ॲज अन आर्टिस्ट आहोत. तर आम्ही तिघांनी मिळून ते काम केलं आणि त्याच्यामध्ये एकमेकांना कसं सपोर्टिव्ह राहून ते आम्ही चांगलं पुतळा करू शकतो. कारण शेवटी सगळ्यात मोठा पुतळा व्हायचा होता. तर ते स्ट्रक्चरल पार्ट जो आहे तो LNTनीच हँडल केला होता. तर आम्ही काही त्याच्यामध्ये नाही पडलो की तुम्ही मला सॉइल टेस्ट रिपोर्ट दाखवा, हे दाखवा. आमचं मुख्य काम होतं मूर्ती बनवण्याचं, आम्ही ते केली. अशी माहिती मिळते की आता मालवणचा जो पुतळा आहे तो पडला. त्या पडल्यानंतर तुम्ही त्याची पाहणी करायला महाराष्ट्रात आणि राजकोट किल्ल्याच्या त्या ठिकाणी गेलात आणि त्याचं काम तुमच्याकडे येण्यासाठी तुमची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. काय तथ्य, तुमची भेट झाली का, आणि झाली तर काय चर्चा झाली? खरंच तुमच्याकडे काम येत आहे? नाही, अजून काही तसं नाहीये की काम येणार की नाही. कारण काय, जेव्हा आमचं बोलणं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आमचं हे झालं, व्हिडिओ मीटिंग झाली, त्याच्यामध्ये काय सुरुवातीला जरा चांगलं बोलणं होत होतं. पण काही वेळानंतर तिथला आवाज कट होऊन गेला, तर मला काही ऐकू नाही आलं त्याचं. मग शिंदे साहेबांनी फोनवर माझ्याशी संपर्क साधला त्याच वेळेस आणि सांगितलं, आता फोन इथे काही बोलणं होत नाहीये, तुम्ही स्वतः इथे आलात तर आपल्याला चर्चा करता येईल की या पुतळ्याच्या पाठीमागे काय कारण आहे. आणि मग मी दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांची भेट झाली. मग त्यांनी मला विचारलं की काय प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांना सांगितलं की स्ट्रक्चर वीक राहिला आणि कदाचित तर मग त्याचे स्टील जर चांगलं वापरलं असतं तर पडला नसता. येस. आता हे जे फॅक्टरीमध्ये आपण फिरतोय ते पाठीमागे बरेचसे पुतळे आणि जे स्टॅच्यू आहेत ते तयार दिसत आहेत. तुम्ही आतापर्यंत किती स्टॅच्यू असे पुतळे बनवलेले आहेत आणि महाराष्ट्र देश आणि देशाच्या बाहेर किती संख्या सांगायची झाल्यास? जो 450 मूर्त्या गांधीजींच्या देश विदेशामध्ये लागलेल्या आहेत. लखनौला जो 350 अॅनिमल्सचे स्कल्पचर बनवलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 450 आणि 350 मिळून जे फिगर बनते, 800-900 फिगर बनतात, तेवढे ते याच 2 ठिकाणी आहेत. याच्याशिवाय 16 मूर्त्या आमच्या पार्लिमेंटला लागलेल्या आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये मूर्त्या आमच्या लागलेल्या आहेत. आणि मोठ्या मूर्त्या जे आहेत, जे निवडणूक जे झालेले आहेत आतापर्यंत, ते बरेचसे आमच्याच मूर्त्या आहेत. आता राम सुतार साहेब, ज्यांना की पद्मश्री, पद्मभूषण असे मोठे मोठे पुरस्कार मिळालेत, त्यांच्याकडून अनेकांची म्हणजे अशी मागणी असते की त्यांच्याकडून पुतळे केले जावेत. अशीच एक मागणी केली गेलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा देशातील सगळ्यात मोठा पुतळा उभारला जातोय आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहे. म्हणजे राजकीय नेते, काही स्थानिक राजकीय नेते हे आरोप करतायत की त्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचा जो पायाचा अवयव आता पिंपरी चिंचवडमध्ये गेलाय, तर जे ब्रॉन्झ आहे त्याला चिरा पडल्यात, तर हे काम निकृष्ट दर्जाचे असं त्यांचा समज आहे. त्यांना काय उत्तर असणार आहे तुमच्या? ते चुकीचं धारणा आहे. कारण काय, हे जे पार्ट असतात ते ब्रॉन्झचे आहेत, ते आम्ही एकत्र करून पाठवलेले आहेत तिकडे. आणि जेव्हा ट्रकमध्ये जातात तेव्हा काही वेळेस असं होतं की धसके लागून वगैरे, काही प्रेशर येऊन काही भाग तो तसा क्रॅक झाला. आणि हा तर अजून म्हणजे फिनिशिंग झालाच नाहीये अजून. तर स्ट्रक्चर पूर्ण उभं व्हायचं, त्याला लावायचं आहे. अजून किती वेळ आम्ही या बुटाला कापणार आहे आणि परत जोडणार आहे. कारण स्टीलच्या अवतीभोवती लावायचं आहे. असं तर स्टीलच्या मध्ये वरून लावू नाही शकत हे आपण. त्या बुटाला आपण कापणार आहे, म्हणजे त्याला कापून आणि परत वेल्डिंग होणार आहे. बरंच वेळेस असं होणार आहे. पूर्ण मूर्ती जोडायला जो 4-5 महिने जातील आणि आतमधून आणि बाहेरून दोन्हीकडून वेल्डिंग होणार आहे. आणि नंतर मग त्याचं फिनिशिंग, ग्राइंडिंग फिनिशिंग करून त्याला मग आपण पेंट करणार आहे PU पेंटने. अजून पुष्कळ काळ आहे त्याला. आणि त्याचा म्हणजे हे गैरसमज आहे की म्हणजे मेटल वीक आहे किंवा तुटून गेलं, असं नाहीये.
हे शेवटी ब्रिटल मेटलच असतं. हे काही खूप मेलेबल नसतं. जसं कॉपर असतं मेलेबल, तसं नसतं हे. आणि कॉपरचा पुतळा होऊ नाही शकत, कारण काय कॉपरचा फ्लो कमी असतो. तर म्हणून हा ब्रॉन्झ एक जे कॉम्बिनेशन आहे मटेरियलचा, म्हणजे कॉपर 85%, 5% टिन, 5% झिंक, 5% लेड, जे सगळ्या मूर्त्यांमध्ये वापरलं जातं. तर त्या दृष्टीने ब्रॉन्झ आम्ही योग्य वापरलेलं आहे आणि टेस्टेड मटेरियल आहे. टेस्ट रिपोर्ट्स पण आम्ही दिलेले आहेत. आणि मी तर म्हणेल की जर कोणाला असं डाऊट पडत असेल तर कुठलीही कंपनी जे टेस्ट लॅब असतात त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही मूर्तीकडे गेलात, सगळे पार्ट्स तुम्ही चेक करू शकता. आतल्या साईडनी ग्राइंडरने थोडं घासून ते स्पेक्ट्रोमीटरनी ते चेक करू शकतात आणि सांगू शकता की हा ब्रॉन्झ बरोबर या ॲव्हरेज एवढं येतं आहे की नाही आहे. सर आता एक जो पार्ट गेला म्हणजे पायाचा पार्ट गेला आणि बाकीचा पार्ट इथं काय काय तयार होतोय तुमच्या आता कारखान्यामध्ये आपण आता आपला 85 फीटचा पार्ट पूर्ण तिकडे गेलेला आहे. हा वरचा छातीचा भाग आहे. याच्यानंतर आता हा चेहरा आपण जोडतो आहे. म्हणजे हा म्हणजे जो पिंपरी चिंचवडला बसणार आहे तो हा चेहऱ्याचं हो हो चेहऱ्याचं सध्या बघा प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हाच जो चेहऱ्याची काम सुरू आहे यावरच सध्या काम सुरू आहे गाझियाबाद या ठिकाणी. आणि याचंच पूर्ण काम झाल्यानंतर याचे पार्ट हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाणार आहे. जे तुमच्या पुढे आता चित्र हे दिसतंय तर अशा प्रकारचा हा पुतळा असणार आहे. याची एक छोटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ही छोटी मूर्ती तयार केली गेलेली आहे आणि अशीच मूर्ती ही मोठी तयार केली जाते 100 फुटाची सर, बरोबर? 100 फुटाची. 100 फुटाची. आणि तुम्हाला आणखी सांगायचं म्हणजे की जो तो पुतळा पडला ते 2 पायावर होता नुसता. म्हणजे आपल्या राजकोटचा. आता याच्यात तुम्ही बघाल, याच्यात एक पाय सिंहाच्या चेहऱ्यावर आहे, एक पाय जमिनीवर आहे आणि एक ही शॉल आपण खाली काढलेली आहे ज्याच्यामध्ये पण स्ट्रक्चर आहे. ट्रायपॉड म्हणजे 3 पॉइंटवर हा स्टॅच्यू रेस्ट करणार आहे. आणि ट्रायपॉड सारखं जे पण स्ट्रक्चर असतं ट्रायंगल, तर सगळ्यात स्टेबल स्ट्रक्चर मानलं जातं. तर हा ट्रायपॉड सारखं झाल्यामुळे आणि हा जर इथे आल्यानंतर सगळं स्ट्रक्चर तिघं जे पॉइंट्स आहेत त्याला एकत्र जोडून इथे एक स्ट्रक्चर तयार होणार आहे. त्याच्यावर पूर्ण स्ट्रक्चर जाणार आहे आणि खालच्या पायाहून आणि शॉलीमधून पूर्ण स्ट्रक्चर खांद्यापर्यंत जाणार आहे. म्हणजे इतकं स्टीलचं स्ट्रक्चर लावून हा एकदम म्हणजे खूप स्ट्रॉंग मूर्ती होणार आहे. ब्रॉन्झ तर स्ट्रॉंग असतंच, ती लाईफ थाउजंड ऑफ इयर्स असते. आपण 100 वर्ष धरून चालू म्हणजे किती वर्ष असते हेच विचारायचं. ब्रॉन्झचं लाईफ जे आहे, आपण समुद्रात जरी टाकलं किंवा मातीत समजा टाकून दिलं तर 5000 वर्षापर्यंत त्या मूर्तीला काही होऊ नाही शकत. मग आता जर याच्यावरून प्रश्न विचारला, पिंपरी चिंचवडची जी मूर्ती आपण बनवतोय तर तिची लाईफ किती वर्ष असू शकते? आता त्याची ब्रॉन्झचा समजा एक तुकडा कापला आणि त्याला ठेवला तर तो 5000 वर्षापेक्षा जास्त टिकेल. आता हल्ली कसे लोक म्हणतात की कॉन्क्रीटची लाईफ तर 100 वर्ष आहे. तर म्हणजे हे होऊन जातं की 100 वर्षात कॉन्क्रीट खराब होऊन जाईल, पण स्टॅच्यू तसाच राहील. तसंच याच्यातलं स्टील सुद्धा खूप हजारो वर्षापर्यंत राहू शकतं, कारण त्याला काही म्हणजे खराब होत नाही ते. आणि स्टेनलेस स्टील 304 वापरतोय आपण. म्हणजे आता जो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जवळपास 522 फुटाची जी काही मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, याची जगभर चर्चा होती. सर मला प्रश्न हा विचारायचा की एवढा मोठा पुतळा हे न्यायची व्यवस्था कशी करता? म्हणजे तुम्ही पार्ट मध्ये नेता का? ते पण असंच तुकडे तुकडे पहिले जोडले गेले, मग त्याचे तुकडे केले गेले, मग ते आणले गेले साईटवर, तिथे परत जोडून त्या मूर्ती म्हणजे स्ट्रक्चरला लावले गेले ते. दुसरा एक प्रश्न आहे सर, तुम्ही मूळ कुठचे आहात आणि इकडे कसे आले? म्हणजे दिल्लीच्या नजीक तुम्ही आता गाझियाबाद इथे मोठा कारखाना आहे तुमचा, इकडे कसे आला तुम्ही? धुळेच्या? हो, आम्ही धुळेचे आहोत आणि 1958 मध्ये वडील एका गव्हर्नमेंट नोकरीसाठी इथे आले होते आणि पण त्यांना ती नोकरी काही जास्त आवडली नाही, तर 1 वर्ष त्यांनी सोडली आणि त्यांना प्रायव्हेट मग कामं मिळायला लागले. तर त्यापासून मग फ्रीलान्स म्हणून वडील काम करतात आहे. तर त्या दृष्टीने मग त्यांना इकडे यावं लागलं. मग आम्ही इथेच स्थायिक होऊन गेलो आणि इतक्या वर्षांमध्ये खूप पुतळे झाले. 1500-2000 पण असतील ते कदाचित. इतके पुतळे झालेले आमच्याकडून आणि इथेच मग आमची फाउंड्री आणि स्टुडिओ असे सगळे इथेच जमवलं आम्ही. म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या ठिकाणी हे सगळं काम पाहत असता. आपण परत संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाऊ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ते पायावर ज्या भेगा पडल्या त्यावरून ते बोललं जाते. दुसरा प्रश्न असाही त्यांचं म्हणणं आहे की या कामाला थोडा उशीर होतोय, तर उशीर का होतोय त्याचं थोडंसं क्लॅरिफिकेशन. उशीर म्हणजे असं की पूर्वी
म्हणजे 2022 मध्ये याच्या पुतळ्याचे पार्ट्स बनणं सुरू होऊन गेलं होतं ब्रॉन्झमध्ये. आणि आम्ही 22 मध्येच हे पुतळ्याचे पार्ट्स पाठवले. तेव्हा जो साईट होती पूर्वीची त्याच्यावरच लावण्याचा प्रोग्राम होता आणि त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं. तर त्यांचं ऑलमोस्ट वरच्या लेवलपर्यंत आले होते आणि त्या लगेच ठेवणार पुतळा त्याच्यावर असं समजून ते जिथे पेडेस्टल बनत आहे त्याच्या जवळच एक जागा होती ओपन, तिथे ते पुतळ्याचे पार्ट्स ठेवले गेले. पण नंतर मग असं झालं की नवीन जागा एक मिळाली असं कळलं आणि मग तिथे परत पूर्ण प्रक्रिया सुरू झाली, फाउंडेशन पूर्ण बिल्डिंग बनणं. मग त्या दरम्यानामध्ये मग आम्ही पण थोडंसं बॅकफुटवर आलो आणि इतर पण कामं होते आणि याला वेळ लागणार होता. तर आमचं काम तर सुरूच आहे. चेहरा आत्ताच रिसेंटली फिनिश झालाय. तर आता चेहऱ्याचा पार्ट पण या महिन्या अखेरपर्यंत ते पोहोचून जाईल आणि या महिन्या अखेरपर्यंत जेव्हा पण तिथे स्ट्रक्चर कम्प्लीट होईल तर आमचे पायापासून सुरू करून आम्ही पूर्ण असेंबल करायला सुरुवात करणार. सर, असंही म्हणजे आता राजकारणी लोक मंडळी एकमेकावर टीका करत असतात, मात्र टीका एक अशी केली जाते की तुमचं का म्हणजे तुम्ही मालवणच्या पुतळ्याचं काम तुमच्याकडे येतंय अशी धारणा आहे काही नेत्यांची. त्यांचं मत आहे की जर इथेच जर पायावर भेगा पडत असेल संभाजी महाराजांच्या जे पिंपरी चिंचवडमध्ये, तर तिथे काय होणार अशी शंका तुमच्या कामावर व्यक्त केली जाते. तुमचं काय उत्तर असतं? नाही नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे जे पाय तिथे ठेवलेले आहे इतके दिवसापासून, ट्रान्सपोर्टमध्ये समजा ते काही डॅमेज झाले असतील, कुठलीही वस्तू डॅमेज होऊ शकते. काही पाठवा तुम्ही, ट्रेलरवर जेव्हा जातं त्याच्यावर वेगळे प्रेशर्स पडून इतका मोठा पार्ट जो आहे त्याच्या समजा काही पडलं तर हे तर अजून वेल्डेबल आहे ना. अजून तर आम्ही त्या बुटाला मुजडीला आपण आणखीन कापणार आहे आणि स्टीलच्या स्ट्रक्चरच्या अराउंड करणार आहे. तर हे जोडणं कापणं हा एक पार्ट प्रोसेस आहे. तर त्याच्यासाठी कोणाला घाबरण्याची गरज नाहीये. ब्रॉन्झ उत्तम प्रकारचं वापरलेलं आहे, वेल्डिंग उत्तम प्रकारे झालेलं आहे. काही जर्क लागून समजा काही खराब झालं त्याचा अर्थ हे नाही की पूर्ण मूर्ती पडून जाईल किंवा होऊन जाईल, कारण मध्ये स्ट्रक्चर पण स्टेनलेस स्टीलचं आहे. तर हे पार्ट्स येथे तुकडे होते ते आम्ही जोडले सुद्धा. आणि समजा कुठे असं वेल्डिंगचा प्रश्न जो असतो तो नेहमी पूर्ण मूर्तीमध्ये वेल्डिंग होणारच आहे. अजून पण तिथे लावल्यानंतर लगेच ते वेल्ड होऊन जाईल. एक अर्धा 2 तासाचं काम आहे. बरं, म्हणजे याची तुम्ही गॅरंटी घेतलेली आहे? हा हा, 2 तासात होऊन जाईल. आज जर मला कोणी म्हणतोय की तुम्ही जाऊन वेल्ड करून टाका, म्हटलं वेल्ड करून मी काय दाखवणार आहे आता की मी वेल्ड केलं, मी ठीक करून टाकलं. मी काही चोर नाहीये. मला माहिती आहे की हे अजून कापले जाणार आहे, परत लावले जाणार आहे. तर हे तिथे जो प्रोसेस होईल ते पूर्ण जोडले जाईल परत. काही स्थानिक जी राजकीय मंडळी त्यांनी अशी शंका घेतली आहे की हे काम राम सुतार सरच करतात की काय, म्हणजे यावरही देखील शंका उपस्थित केली जाते. आज तुम्हाला कळलं असेल आमच्या इथे मूर्ती बनते तर आम्हीच बनवतो ते. आणि मी स्वतः सांगू शकतो ना, सगळे पार्ट्स इथेच बनले, आम्हीच पाठवले. आमचे बिलं आहेत, आमचे ट्रान्सपोर्टचे बिलं आहेत, ट्रान्सपोर्टचे नंबर आहेत आणि तिथे रिसिव्ह झालेले सगळं आहे. ते सगळं बघू शकता तुम्ही. याची चौकशी लावली तरी तुम्हाला काही टेन्शन नाही? नाही. आणि दुसरा एक प्रश्न सर असा आहे की हे काम राम सुतार यांना न देता एक धनेश्वर म्हणून कंपनी तिला दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड पार्टी हे काम मिळालं, यावर देखील आक्षेप घेतला जातोय. तुम्ही थेट काम घेण्याचा प्रयत्न केला नाही काय? नाही, ते म्हणजे प्रथाच आहे. आम्ही जे मोठे मोठे पुतळे करतोय ते जनरली मोठ्या कॉन्ट्रॅक्टरलाच दिले जातात आणि त्याच्या थ्रू मग आम्हाला काम दिलं जातं. कारण पार्ट अँड पार्सल ऑफ त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तसंच असतं. कारण ते कोऑर्डिनेशन मध्ये नंतर प्रॉब्लेम येतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मिळेल त्यांचा पुतळा नाही आला, स्ट्रक्चर कोण बनवणार आहे. म्हणून जनरली जेवढे मोठे पुतळे आम्ही बरेचसे पुतळे असेच केले, मेन कॉन्ट्रॅक्टर असतो आणि त्यांच्या थ्रू मग आम्हाला काम दिले जातं. आता त्याच परिसरामध्ये आमदार म्हणून एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत महेश लांडगे, यांनी बऱ्यापैकी पुढाकार घेतलाय. त्यांचं सहकार्य कसं होतं, म्हणजे राजकारणाचा भाग नाही पण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कसं सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी? नाही, त्यांनी ते भेटायला आले होते. त्यांनी स्टुडिओ बघितला, फाउंड्री बघितली आणि आपलं काम बघितलं, सगळं काही बघितल्यानंतर मग ते म्हणाले की आपण रामसुतारना सिलेक्ट करू, कारण यांचं काम चांगलं आहे, फॅसिलिटी सगळी, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे. नाहीतर नवीन माणसाला कोणाला देऊन त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर पुतळा टायमात होणार पण नाही. त्या दृष्टीने मग त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं, आम्ही होकार दिला त्याला. एक कलाकार म्हणून ज्या वेळेस आपल्या कामाची समीक्षा केली जाती, त्या कामावर टीका केली जाती, त्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे तुमच्या कामाची एक परीक्षा घेतली जाते म्हणून पाहता की खरंच तुम्हाला वेदना होतात की अजून काही वेगळं? समजा कोणी चेहऱ्यावर म्हणून सांगितलं की बा चेहरा बरोबर नाही बनला आहे, तर आपण तर आमच्या इथे पूर्ण कमिटी येऊन बघून गेली.
हिस्टॉरियन्स येऊन बघून गेले, कला संचालनाचे लोक येऊन गेले, तर त्यांनी सगळ्यांनी अप्रूव्ह केलंय. परत संभाजी महाराजांना कोणी बघितलंच नाहीच आहे. जे फोटोग्राफ्स आहेत, पेंटिंग्स आहेत, त्याच्यावरूनच सगळे वस्तू बनतात. तर सगळ्यांनी त्याचं मान्य केलं आणि त्याच्या हिशोबाने जा चेहरा फायनल केला गेला, पोज फायनल केली गेली. तर त्याच्यामध्ये आम्हाला तर कोणी असं दोष नाही देऊ शकत की रामसुताने स्वतःहून काहीतरी वेगळंच बनवून टाकलं. कारण पूर्ण कमिटीनी बघितलं, सगळ्यांनी बघितलं आणि ते येऊन बघून गेले. तर त्याच्यावर तर मला काही याचं नाही वाटत की प्रॉब्लेम होऊ शकेल तरी. आता ज्या परिस्थितीमध्ये तो बूट बघितला किंवा इतर ठिकाणी बघितलं, ते मॅटर ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये काही डॅमेज झालंय, ते वेल्डिंग होऊन जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सर काय म्हणजे भावना असतात, म्हणजे एखादा मूर्तिकार गणेश मूर्ती बनवतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवतो, संभाजी महाराजांचा बनवतो, आता सरदार वल्लभभाई पटेलांचा देखील तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलेली आहे. हे करत असताना काय स्पेशल फिलिंग असतात मनात तुमच्या, काय भावना असतात ते करत असताना, की तुमचा पुतळा आहे लाखो करोडो लोक बघणार आहेत, त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय सुरू असतं? बघा, आम्ही पुतळा पहिले केला सरदार पटेलांचा, जो अहमदाबाद एअरपोर्टला लागलेला आहे. आणि जेव्हा मान्य मोदीजींनी जेव्हा ते विचार प्रकट केला की आपल्याला तिथे सरदार पटेलांचा पुतळा करायचा आहे, तर त्यांनी मायकल ग्रेज नावाचे एक आर्किटेक्ट होते अमेरिकेला, त्यांनी काम दिलं की हा पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही करा. मग त्यांना विचारलं की पुतळा कसा असावा, तर ते म्हणे की आपण एक हिस्टॉरियनला बोलवूया अमेरिकेहून, तो सांगेल की कसा पुतळा असावा. मग त्यांचा हिस्टॉरियन आला आणि त्यांनी सगळे पुतळे बघितले इंडियाचे, डॉक्युमेंटरी फिल्म बघितली, सगळं काही बघितल्यानंतर तो म्हणाला की राम सुतारांनी बनवलेला जो पुतळा आहे अहमदाबाद एअरपोर्टला, तो सगळ्यात योग्य आहे. मग गुजरात गव्हर्नमेंटने आम्हाला विचारलं की हा पुतळा आम्ही वापरू शकतो का त्या मोठ्या पुतळ्यासाठी. म्हटलं वापरू शकता. मग त्यांनी त्याचा एक मोठा फोटो बनवला आणि तिथे केवडियाला तिथे जेव्हा अडवाणी साहेब आणि सगळेजण तिकडे गेले आणि फाउंडेशन स्टोन लावला, तेव्हा आमचाच पुतळ्याचा फोटो लावला होता. आणि टेंडर डॉक्युमेंटमध्ये सुद्धा लिहिलं गेलं की राम सुतार जे लोकल आर्टिस्ट आहेत, त्यांचा पुतळा सगळ्यात योग्य आहे. सरदार पटेलांचे भावना, त्यांचे चालण्याची ढब, कपड्याचे पहनावा, चेहऱ्यावर एक्सप्रेशन, ते सगळ्यात योग्य आहे. म्हणून आम्हाला अप्रोच केलं गेलं. आम्ही ते काही मागायला नाही गेलो की आम्हाला काम द्या किंवा असं. तर लोकांनी सिलेक्ट केला, मोदीजींनी सिलेक्ट केला, म्हणून तर आम्हाला काम मिळालं आणि थर्ड पार्टीनी अप्रूव्ह केलं की रामसुतारचा पुतळा चांगला आहे. तुम्ही आता जगभरामध्ये आणि भारतामध्ये अनेक पुतळे बनवले, मात्र असा जीव ओतून तुम्ही पुतळा बनवता, तसं राम सुतार साहेब आता 99 वर्षाचे, ते बोलू शकत नाही म्हणून अनिलजी आपल्याशी बोलतायत. असा कुठला तुम्हाला आवडता पुतळा आहे की जो खरंच हृदयापासून तो केला आणि त्याच्यावर एक विशेष प्रेम, म्हणजे पुतळे तर तुम्ही सगळे चांगले केले, पण एक विशेष प्रेम आहे, एक वेगळा प्रोजेक्ट? असं काही नाहीये की विशेष प्रेम कुठल्या पुतळ्यावर, असं नाहीये. म्हणजे पुतळे आम्ही सगळेच चांगलं बनवतो. असं लोकांना 8 मुलं असतील, मुली असतील, कोणी म्हणजे तुम्हाला सगळ्यात आवडतं मुलगा किंवा मुलगी कुठली आहे, असं नाही म्हणता येणार. प्रत्येकाचे वेगवेगळे क्वालिटीज असतात, प्रत्येकाचे वेगळे चॅलेंजेस असतात, त्या वेगळा टाइम लागतो. काही स्टॅच्यू बनवायला वेळ लागतो, काहींना कमी वेळ लागतो. पण एकंदरीत आपलं ध्येय हे असतं की चांगला पुतळा व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत अप्रुव्हल नाही होत तोपर्यंत आम्ही खोदकाम पण सुरू करत नाही. तर सगळं अप्रूव्ह झाल्यानंतरच आम्ही सुरू करतो. तर आम्हाला खात्री आहे की म्हणजे पूर्ण पुतळा झाल्यानंतर सुद्धा लोकांना आवडेल तो. एक मराठी माणूस स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवतो, त्याची जगभरात चर्चा होती, भुरळ होती. मात्र मराठी माणसाला एक असाही प्रश्न पडतो, याच मराठी माणसाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायला पाहिजे. भविष्यात जर महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला विचारणा झाली आणि राजकोट या ठिकाणी जो पुतळा पडला त्या ठिकाणी तुम्हाला निर्मितीचं जर विचारणा झाली, तर तुम्हाला काम करायला आवडेल का? आवडेल, मला नक्कीच आवडेल. कारण काय, एक अभिमान आहे आम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या हातून घडतोय. याच्या अगोदर तुम्ही ऐकलं असेल, अरब महासागरमध्ये पण जो मोठा पुतळा होणार आहे, त्याच्या आपलंच डिझाईन ते फायनल झालेलं आहे. तो एक मोठा पुतळा आहे आणि आम्हाला गर्व आहे की ते होईल प्रोजेक्ट आणि ते आमच्या हाते होईल. आणि हा जो आता शिवाजी महाराजांचे आम्ही पुष्कळ पुतळे केले. पुण्याला एअरपोर्टला आहे, लातूरला आहे, पार्लिमेंटमध्ये लागला आहे आणि बरेच ठिकाणी आम्ही लावलेले आहेत. तर तो आम्हाला अभिमान आहेच की त्यांचे पुतळे आमच्या हातून घडले. उभा पुतळा पहिल्यांदा होईल, समजा तिथे झालं तर आम्हाला आनंद होईल की तो पुतळा काढण्यासाठी. निश्चित सर, तुम्ही आमच्यासोबत इतका वेळ खर्ची घातला आणि आमच्यासोबत थेट प्रश्नाला थेट उत्तरं दिलेत. तर प्रेक्षकांना सांगायचं की छत्रपती संभाजी महाराजांचा, शंभूराजेंचा जो पुतळा
पिंपरी चिंचवड या ठिकाणी होणार आहे. त्याची जी छोटीशी प्रतिकृती आहे ती ही आहे आणि अशाच प्रकारे तो पुतळा होणार आहे. आणि गमतीदार बघा, यावर आकडे आहेत आणि हे आकड्यांनी हे जे पार्ट आहेत, अवयव आहेत या पुतळ्याचे, हे एकमेकाला जोडले जातात. असाच पुतळा असणार आहे. हा छोटा आहे, मात्र 100 फुटी पुतळा असणार आहे. त्याचे पार्ट हे आकड्यानुसार त्यांच्या म्हणजे मूर्तिकारांच्या स्टाईलने ते जोडतात आणि त्यानंतर तो मोठा पुतळा होत असतो. आता हा जर पार्ट पाहिला तर हा चेहऱ्याचा पार्ट बनवला जातोय शंभूराजेंचा आणि त्याला छोटे छोटे पार्ट जोडले जात आहेत आणि फार म्हणजे मोठे मोठे पार्ट आहेत. फार वेळ जातो याला. आम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं. तर हाच पुतळा हा पिंपरी चिंचवडला जाणार आहे. शिवाय त्यांच्या कारखान्यामध्ये आलो तर खूप छान छान पुतळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. हे अशा प्रकारे त्याची एक म्हणतात ना रॉ मटेरियल किंवा हे आकृती केली जाते आणि त्यानंतर त्या सगळ्या मूर्तीची निर्मिती केली जाते. त्यानंतर हे सुरेख असे बघा, महादेवाचा पुतळा आहे, त्यानंतर एक दुसरी गौतम बुद्धाचा पुतळा आहे. अशा अनेक पुतळे या ठिकाणी छान छान या ठिकाणी गाझियाबादला आपल्याला पाहायला मिळाले. आणि एकूणच अनिलजी सुतार यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी बरेचसे काही फॅक्टवर बोललेत की पुतळा उभा करत असताना काय करावं लागतं, पुतळा तयार करत असताना काय काय त्यामध्ये धातू वापरायचे असतात, ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला एक अस्मिता म्हणून प्रत्येकाच्या मनात राग येणं स्वाभाविक आहे. मात्र जे काही धातूवर बोललं जातं किंवा भौगोलिक परिस्थिती असेल, जमिनीचं जे काही ह्या गोष्टी असतील, टेक्निकल गोष्टी असतील, त्या त्यांनी आपल्याशी बोलताना सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, गाझियाबाद, उत्तर प्रदेश.